मी कॉलेजमध्ये असताना सगळी प्राइजेस महेश काळेला मिळायची. अच्छा. हां. ओके. म्हणजे लोकांना माहिती नाही तो माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. बरं. पण तो दिसतही नाही माझ्यापेक्षा मोठा. हां. तो वागतही नाही माझ्यापेक्षा मोठा. जेव्हा आम्ही एकत्र असतो तेव्हा मी अगदी रेणुकासारखेच वागतो एकमेकांशी. हं. सो ती एनर्जी जी आहे ती काय म्हणतात त्याला ती स्टेजवरती ट्रान्सलेट होते दुसरं काही नाही. हं. आणि म्हणजे कट्यार काळजात दुसरी नाटक करायचं जेव्हा मी ठरवलं, तेव्हा पहिलं जर कास्टिंग केलं असेल मी, हं. तर मी महेशला फोन केला होता. मला बरं. महेश काळे माहिती म्हणजे असा माहिती नव्हता. अशी ओळख अच्छा. नव्हती अशी आमची. ओळख नव्हती. हां. मी त्याला बघितलं होतं, त्याचं ऐकलं होतं गाणं आणि त्याला सांगितलं, की मी असं-असं कट्यार करतोय आणि तू सदाशिव करशील का? तो हं. लगेच हो म्हणला. वाह! मी म्हणलं, "मला माहिती नाही आता आपण भारतात करणार आहोत प्रयोग." बरोबर. तो म्हणला, "मी येईन. तुला जितके दिवस पाहिजे तसं मी येईन, पण आपण हे करूया." करूया. आणि नंतर सुबोध भावेला विचारलं. हं. पण हे कास्टिंग मी आधी महेशचं केलं होतं. राइट. आणि सो तेव्हापासनं त्या तालमीच्या मध्ये पण आम्ही एकत्र मुंबईला एका खोलीत राहिलो होतो. मी, माझी बहीण अनुजा साठे आणि महेश आम्ही एका रूममध्ये वॉव! होतो. सो तेव्हापासून ते ज्याला म्हणतो एकतर समवयस्क गाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हं. अ, पण सिमिलर हं. ज्याला आपण म्हणतो जे मनात येईल, जे बरोबर वाटेल, योग्य वाटेल ते स्टेजवरती हं. मी पण गातो, तोही गातो. हो. त्याच्यामुळे ती सिमिलॅरिटी खूप आहे आमच्यामध्ये.